गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। आम्ही पास आउट झालेले सगळे बॅचमेट आज निघालोय पुण्यामधल्या एका सुंदर ठिकाणी भेट द्यायला। आणि आम्ही निघालोय लवासाला। 8 गाड्या, 8 गाड्या आणि 16 मित्र, 16 जिवलग साथीदार आम्ही निघालोय लवासाला शेवटच्या ट्रिप वरती ज्योतिबाच्या नावानं। चला आता आम्ही पुणे सिटीत आलेलो आहे आणि आता आम्ही इथून जाणार आहे खडकवासल्याला। खडकवासल्यानंतर आम्ही पानशेट घाट उतरून जाणार आहे पिरंगुळ घाटातून लवास सिटीमध्ये। आपला ऍक्च्युअल ठरलेला प्लॅन होता की आपण सगळ्यांनी किती वाजता निघायचं? 4 वाजता निघायचं। आणि ऍक्च्युअली आपण किती वाजता निघलोय? 5 रांगोळी गेलाय। हा 5 रांगोळी गेले ते पण आहे म्हणा। अर्धा तास लावले आंघोळ करायला। हा बरोबर ठीक आहे। आणि आम्हाला पानशेट डॅम वरती जाऊन सनराईज एन्जॉय करायचा होता। सनराईज होऊन गेलेला आहे आणि आता आम्ही हाय अजून खडकवासला डॅम वरती। पानशेट वरती जायला आम्हाला अजून अर्धा तास आहे आणि जे नियोजन केलं ते नियोजन झालेलं नाही। पण ह्या स्वादानच माहिती आहे की आम्ही किती कष्ट घेऊन ही ट्रिप नियोजन केले आणि मला विश्वास बसत नाही की आम्ही सगळी या ट्रिपला आलोय। म्हणजे आम्ही 4 वर्ष इधर छपरी चाले चल रहे दोस्तों। गरम गरम चहा आलेला आहे। खडकवासला डॅमचा व्ह्यू एन्जॉय करतो। चाले व्ह्यू एन्जॉय करताना मी आता चहा पिणार आहे। विनोद वडापाव या ठिकाणी आपण चहाचा आस्वाद घेत आहे। कुठून जायचंय रे? कुठून जायचंय? दोनशे पाट्यावर युटर्न मारायचा। पुढे गेल्यानंतर 500 लेफ्टचा रस्ता असतो, वरसगाव राईट रस्ता आहे, राईट रस्ता घ्यायचा। वरसगाव डॅम, वरसगावचं बॅकवॉटर करून मग गावात चालते। एकदम परफेक्ट नियोजन आहे। परफेक्ट नियोजन, डायरेक्ट कार्यक्रम झालाच पाहिजे, यायला लागतंय लवासासाठी। തെൻകിഴക്ക് തേൻ സിട്ട് ചെമ്പരുത്തി പൂമൊട്ട് ചെല്ലം കൊഞ്ചുതേ താലാട്ട് पुणे सिटीपासून जवळजवळ 50 ते 60 किलोमीटर अंतर पार करून आम्ही येऊन पोहोचलोय पानशेट डॅम जवळ। आता इथून लवासा सिटी जवळपास 20 किलोमीटर अंतरावर शिल्लक आहे आणि थोड्याच वेळात आम्ही लवासा सिटी मध्ये पोहोचणार आहे। चला भेटूया तुम्हाला लवासा सिटी मध्ये भेटतो। आणि आता आम्ही येऊन पोहोचलोय लवासाच्या चेक पॉइंटला। इथे आम्हाला हे माहिती नव्हतं इथं पर गाडी 200 रुपये चार्जेस आहेत, ते आम्हाला पे करायला लागतील आणि मगच आम्हाला आतमध्ये एंट्री मिळेल। आम्ही विचारलं चालत गेलो किती, चालत गेलो फुकट सोडणार काय, तर ते म्हटलं की 10 किलोमीटर चालत जाणार आहे। मित्रांनो आता आम्ही लवास सिटीमध्ये येऊन पोहोचलेलो आहे आणि थोड्याच वेळापूर्वी एक चांगली गोष्ट घडलेली आहे आमच्या बाबतीत। आम्ही त्या चेक पोस्टला पेमेंट मारतच होतो, पण तिथे एक देव माणूस आला, दत्ता झुरे नावाचा एक सामाजिक कार्यकर्ते होते ते, आणि त्यांनी आम्हाला ते पेमेंट मारू दिलं नाही आणि त्यांनी विचारलं हा गव्हर्नमेंटचा रोड आहे आणि तुम्ही पैसे कशासाठी घेताय, आणि आम्ही तिथे 1 रुपया दिला नाही चेकपोस्ट वरती। आणि आता आम्ही लवास सिटी फिरणार आहे, एक्सप्लोर करणार आहे फ्रीमध्ये। व्ह्यू आहे बघा लवासा सिटीमध्ये। एका ब्रिज वरती आम्ही स्टॉप घेतलेला आहे आणि हा नयनरम्य डॅम आणि त्या डॅमच्या कडेलाच वसलेली लवासा सिटी।
तर मित्रांनो फुल ॲस्थेटिक सिटी आहे लवासा. प्रोजेक्ट फेल गेला आहे पण सिटी तर अशी एकदम अशी ॲस्थेटिक आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा मित्रांनो कसा आहे व्ह्यू लवासा सिटीचा. प्रोजेक्टचं एम हे होतं की ही जागा इटलीचे जे शहर आहे मिलान, त्या मिलान शहरासारखं बनवायचं होतं हा प्रोजेक्ट. पण काही कारणास्तव पॉलिटिशियनच्या करप्शनमुळे हा प्रोजेक्ट फेल गेला आणि व्हिडिओ बॅन झाला. इकडे शॉप्स पण आहेत सिटीमध्ये या, पण आता तरी ते बंद आहेत. आम्हाला खूप भूक लागली, सकाळपासून आम्ही काहीच खाल्लेलं नाही. आम्ही सकाळी जवळजवळ 4:30च्या आसपास वाघोलीतून निघालो आहे आणि आता एक 85 ते 80 किलोमीटरचा प्रवास करून 3 तासात आम्ही लवासा सिटीमध्ये पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता, एन्जॉय करू शकता व्ह्यू ऑनलाईन. तुम्ही एकदा जरूर भेट द्या तुम्ही लवासा सिटीला. लई खतरनाक व्ह्यू आहे इथला. इथं वोटिंग बिटिंगची पण सोय दिसते मला समोर. आपली मित्रमंडळी एन्जॉय करत आहेत. सकाळपासून भैया पोद्दार उपाशी आहेत, त्यामुळं पार नेबळून गेलेले आहेत आणि त्यांना आता अंडा ऑमलेट पाहिजे आहे, पण इथं काहीच अवेलेबल नाही आहे. आम्ही सिटी बाहेरून एक्सप्लोर केलेली आहे. आता आम्ही आज जाणार आहे सिटी एक्सप्लोर करायला. बघूया आत कसा नजारा येतो. चला. इथून पूर्ण वाट लागलेली आहे, 0 मेंटेनन्स आहे आत फुल. पण लिफ्ट चालू आहे, सरप्राइझिंगली लिफ्ट चालू आहे. चला लिफ्ट मध्ये जाऊन बघूया आपण. यांचं जर नशीब चांगलं असलं तरी येतील परत, नाहीतर नाही. जर लाईट गेली संपलं इथे मेंटेनन्सला कोण येणारच नाही. हे 100 किलोमीटर लांब आहे पुण्यापासून. सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोअरला गेलेले लिफ्ट नाही, वरती गेले. लिफ्ट मध्ये लाईट पण नाही. एक चित्तथरारक अनुभव आम्ही अनुभवतोय. जर जगलो तर परत ब्लॉग कंटिन्यू करेन. नशिबाने आम्ही जगलेलो आहे, बाहेर आलोय 3rd फ्लोअरवरती लवासा सिटीमध्ये एका बिल्डिंगमध्ये. पूर्ण प्लॅन हा प्रोजेक्ट होता बघा. प्रोजेक्टमध्ये फुल फ्लॅट्स वगैरे आहेत आणि बांधकाम पण त्या काळी चांगलं केलंय, पण काय सक्सेसफुल झालं नाही. तुम्ही बघू शकताय बिल्डिंगच्या आतमधून व्ह्यू आहे या डॅमचा, बॅक वॉटरचा, पानशेटचा. आतून सिटी तुम्ही बघून आलाय, सगळ्या रूम्स वगैरे. काय कसं वाटलं तुम्हाला? कशी आहे अवस्था? कशी आहे अवस्था? म्हणायचं गेलं तर पॉईंट ऑफ व्ह्यू तर वेस्ट ऑफ मनीच आहे. एवढा पैसा खर्च केलाय, पण ठिकाण चांगलं आहे, पण काही कारणास्तव बांधकाम बंद पडल्यामुळं किंवा काही कारणास्तव सगळे म्हणजे लिफ्ट ते अगोदर म्हणजे चालू आहे, रूम्स पण आहे, माणसं राहतात, कामगार लोक राहतात, सगळं चालू आहे, पण कुठलेही कॅफे चालू नाही, काय नाही सगळं अबॅन्डन केलेलं आहे थोडक्यात. आणि आतमध्ये जर गेला तर तुम्ही पूर्ण लाईट बीट बंद आहेत आणि एकदम असं भुताटकी असं वाटतंय. असा एक्सपिरियन्स आहे आतमध्ये गेल्यानंतर. तर मित्रांनो फुल बाहेरून असं नयनरम्य वातावरण आहे, पण आतून पूर्ण असा हॉरर फील आहे. हॉरर फील तुम्ही आज तुम्हाला असं मिक्स अनुभवायचा असेल तर तुम्ही जरूर लवासा सिटीला भेट द्या 100%. सकाळपासून पोरं उपाशी होतीत आणि फायनली आम्ही नाश्ता करत आहे. बघू शकताय तुम्ही. हे कसं आहे रे वडापाव? हा हे वडापाव कसा आहे? क्वालिटी आहे काय? क्वालिटी आहे ना, यायला लागते. मित्रांनो आम्ही लवासा सिटी आता गाडीवरून एक्सप्लोर करतोय. असं वाटतंय कुठलं तरी बाहेर देशात फिरतोय. आणि इथं कॉलेज पण आहे, क्रिस्ट युनिव्हर्सिटी म्हणून कॉलेज पण आहे इथं. तुम्हाला दाखवतो कॉलेज. आम्ही कॉलेज एक्सप्लोर करणार आहे आतमध्ये जाऊन, जर सोडलंच तर आम्हाला आतमध्ये. म्हणाला अबंडंट सिटी आहे. खरंच आहे का अबंडंट सिटी? तू आता आपण बघितले काय विषयात? हा काय नाही, बरोबर आहे ना सगळं? काय नाही ना, हॉरर बिरर काय आहे का असं वाटतंय का इथं? काय नाही वाटत. चला
लवासा सिटी एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही बोटिंगचा प्लॅन केला आणि त्यात अचानक पाऊस चालू झाला, म्हणून आम्ही बोटिंगचा प्लॅन कॅन्सल करून लेक व्ह्यू एन्जॉय करत आईस्क्रीम खाल्ली. थोड्या वेळात पाऊस थांबला आणि आम्ही तामिनी घाटात जायचा प्लॅन केला. तसे लवासावरून तामिनी घाटात जायला 2 रूट आहेत. एक म्हणजे मुळशी मार्गे जवळपास 70 किलोमीटर अंतर आहे आणि अजून एक शॉर्टकट आहे, तो म्हणजे 15 ते 20 किलोमीटरचा कच्चा रोड आणि थोडासा रिस्की आहे, असे आम्हाला व्हॉट्सअपने सांगितले. आता लवासा सिटी एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही निघालोय तामिनी घाटाच्या दिशेने. व्हॉट्सअपने सांगितलं आहे की रस्ता थोडा ॲडव्हेंचरस आहे आणि थोडासा खराब रस्ता आहे, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा तिकडं जरा माइंड चेंज केलं होतं की तामिनी घाटात जायचं नाही आपल्याला, पण आणि परत बघूया आता पुढं काय होतं. आम्ही आणि परत डिसाईड केले की जाऊ एकदा, काय होतं बघू, जसं असेल तसं असेल, बघू आता काय होतंय पुढं. ऑफ रोडिंग करत शॉर्टकटने आम्ही तामिनी घाटाच्या दिशेने जातोय. बघू आमचा हा प्लॅन सक्सेसफुल होतोय की नाही. लेट्स गो. धीरज, कसा रस्त्याबद्दल तुम्ही 4 शब्द बोला ना काहीतरी. रस्ता आहे, सांभाळून. हा, चित्तथरारक ऑफ रोडिंग करून आता आम्ही थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि इथं डॅमचं बॅक वॉटर आहे, तिथं आम्ही थोडंसं जरा हातपाय तोंड धुणार आहे आणि परत प्रवासाला फ्रेश होऊन सुरुवात करणार आहे. चला बघूया पुढं काय होतं. लेट्स गो. चित्तथरारक ऑफ रायडिंग करून आम्ही छोटासा ब्रेक घेतलेला आहे आणि या निसर्गरम्य वातावरणाचा आम्ही एन्जॉय घेतोय आणि छोटासा ब्रेक घेऊन फ्रेश होऊन आम्ही परत ऑफ रायडिंगला सुरुवात करणार आहे. स्टे ट्यून. धीरज वर्मा टकल्या आणि गौरव बालिश निसर्गरम्य वातावरणात जरा जास्त अनुभव घेत आहेत. तर ब्रेक जरा जास्त मोठा झालाय, पोराने करवंद काढल्यात आणि खायला गेले. आता स्नॅप बीप काढल्यात पोरं जरा. खरोखर जबरदस्त स्पॉट आहे. तिथं करवंद आहेत, आंघोळ करायला, तुम्हाला फ्रेश व्हायला, हातपाय धुवायला, हा नॅचरल धबधबा पण आहे. काय फुल एन्जॉय, फुल एन्जॉय. हे बघा, आम्हाला रस्ता माहित नाही काय, तामिनी घाटाला निघालोय खरं, कारण जरा प्रवास जास्त अवघड होणार आहे. वरती एक रस्ता गेला, खाली एक रस्ता गेला, आम्हाला रस्ता कुठे आता माहितच नाही. आता आम्ही निघालोय खालच्या रस्त्याला, बघू काय होते. चला लेट्स गो. रस्ता बघा, रस्ता कसा आहे, फुल ऑफ रोडिंग का, फुल ऑफ. आमच्याकडे काय डुएट 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 स्कूटी ऍक्टिवा वाट लागली गाडीची, नंतर गाडी आवळा लागणार आहे आम्हाला सर्व्हिसिंगला फुल. काय 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 नजारा आहे, नजारा आहे, काय नजारा आहे. चला चला, चला चला, पुढे 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 पुढे. छत्रपती शिवाजी महाराज के जय. आणि या नागमोळी वाटेतून आम्ही जातोय. रस्त्याचा मागचा आनंद घेतला एवढा. आता खराब पॅच इथून चालू झालाय बघा, खडे ॲडव्हेंचर इथून चालू झालंय. इथून सगळ्यांची वाट लागणार आहे, वाट. पाय खाली खाली सोडून दे, पाय खाली. जरा जास्तच ऑफरोडिंग झाल्या गाईच, जास्तच ऑफरोडिंग झाल्या गाईच. गाडी बंद करून जायची वेळ आल्या गाईच. नशीब आमचं चांगलं पाऊस चालू नाही, नाहीतर आमची वाट लागली असती. अरे वाट लागली, वाट लागली. हळू 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 हळू, धीरे धीरे धीरे. पुढे डायरेक्ट जरा डेंजरच विषय आहे, गाडी जाईल नाही जाईल काय सांगता येत नाही. हे काय करायचं सांगा लवकर. जायचं का पाठीमागं जायचं? हा, गाडी जाणार का नाही? सिंगल सिंगल बसा, आरामात निघता गाडी, आरामात निघता गाडी. परत चढायचंच नाही, खाली उतरायचं आपल्याला, फक्त उतरायचं.
थोडासा हा कच्चा पॅच आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण म्हणजे पूर्ण असा अशी खिंडीसारखा रस्ता आहे, रिस्की पण आहे. त्यामुळं आम्ही सिंगल गाडीवरनं जायचं आणि बाकीची डबल आहेत ना ती तशीच येणार आहेत गाडीवरनं. आम्ही रस्ता चेक करण्यासाठी पुढे आलोय. पुढे रस्ता आहे का नाही, चालू आहे का नाही. रस्ता आहे पण गाडी बंद करून आणायला पाहिजे. मजा पण इथे आणि जरा फाटल्या पण. काय पावसानं जर घोळ केला तर आमची सप्पे वाट लागणार आहे. मी रस्ता बघितलाच तुम्ही मागाशी पाठीमागे आता. आणि आता मी आणि गौरव पुढे रस्ता चेक करायला आलोय. आता आम्ही पुढे रस्ता चेक करून पाठीमागे सांगणार ती थांबल्यात वर सगळी गाडीवाली, आणि मग ती आमच्या हाकीनंतर ती खाली येणार आहे. रोड चांगला आहे, खाली मी आवाज दिल्यानंतर एक गाडी खाली उतरायला चालू झाली. आणि ह्या पॉइंटला येऊन आम्हाला कळालं की वाटसरू ह्या रोडने जाऊ नका असं का म्हणत होते. तरी पण आम्ही याच रोडने जायचा धाडसी निर्णय घेतला, कारण आम्हाला कमी वेळेत तामिनी घाटात जायचं होतं. थोडा त्रास झाला पण निसर्गाची आणि सगळ्या पोरांची एकी होती, त्यामुळं हे सगळं शक्य होताना दिसत होतं. एडवेंचर चल रहा है गाइस, कुछ ज्यादा ही एडवेंचरस हो गया ये. सिंगल आना पड़ रहा है. दगड कपारीतून यायची वेळ आलेली आहे. यश साळुंके सत्ता जीवाच्या करारावरती मयूर सोलट, धीरज वर्मा टकलू हैवान. पब्लिक आपला आलेला आहे ऑफ रोडिंग करत. दीपेश सोनवणे, कसा आहे 4x4 रोड? हा मस्त आहे ना. आमच्या गाडीचे गाडीवान कृष्णा मिराजदार. साईडला गाडी सुटलं, साईडला. यस साळुंके, प्राईम पॅकेज आहे, इथं काय उपयोग चालत नाही. इथं प्राईम बी. मयूर सोलट, धीरज टाकल्या, ऑफ रोडिंग घ्या. 4x4 घेऊन या, 4x4. आणि शेवटी आहेत IPS सट्टा किंग निखिल जगताप. आणि पुढं बघताय तुम्ही व्ह्यू, सार्थक भैया सूर्यवंशी आणि त्यांचे साथीदार उदय पवार आलेले आहेत. काय अनुभव आहे आपला सार्थक? हळू. चांगला आहे ना. चला ऍडव्हेंचर पाहिजे ना तुम्हाला, घ्या ऍडव्हेंचर घ्या. हा रिस्क घेऊन जाते. हा तुम्ही आमचा जर राजगडचा व्लॉग बघितला नसेल तर तो बघून घ्या. तिथं पण बालेकिल्ल्यावर भर पावसात आम्ही तो बालेकिल्ला चढलाय. आणि आता पण फक्त मस्ती म्हणून ना, मस्ती पोरांच्या अंगात ऍडव्हेंचर करायची मस्ती होती म्हणून आम्ही असा रस्ता निवडलाय. बघा हे तुम्हाला माहितीये काय, गाड्या आणून आपण एक चूक केली आहे सगळ्यात मोठी. आपण गाड्या वरती लावून नाही पाहिजे आणि तामिनीकडे चालत जाय पाहिजे पुण्याला घरला. शशांक साईड चल ना भाई. रस्ता चॅलेंजिंग होत चाललाय. काय इथून पाठीमागे जरा दगड होती रस्त्यावर, त्यामुळे गाडी तट्टायची. आता जरा हळूहळू चिखलाची माती आली रस्त्याला, त्यामुळे जरा पुढचा रस्ता जरा कठीण दिसतोय. बघूया काय होतोय. चला. जसं वाटलं तसं काय नाही. पाऊस नसल्यामुळं रस्ता जरा चांगला आहे, म्हणजे तेवढा चिखल नाही लागलेला रस्त्याला, त्यामुळं गाडी निवांत जात आहे. आणि थोडीफार दगड पण आहेत. आणि पावसानं चांगली साथ दिल्या. फक्त आता या सूर्यदेवानं साथ दिली पाहिजे, कारण जर अंधार पडला तर इथं काळं कुत्रं पण नाही आम्हाला बघायला. कोण मेलोय का जिवंत विचारला, काळं कुत्रं पण नाही. त्यामुळं वेळेसरशी आपण इथनं निघालं पाहिजे. उदय पवार, काय वाटते तुम्हाला? हा चला लवकर चला जरा. हा पूर्ण चित्तथरारक अनुभवून हा ऑफ रोड आम्ही यशस्वीरित्या पार केलेला आहे. आणि आम्ही जिंकलेलो आहे. निर्णय सक्सेसफुल झालेला आहे. सक्सेसफुली पार केलेला आहे. लोक आम्हाला वाटसरू म्हणलीत की जाऊ नका, पण आम्ही कुठं ऐकतोय, सुट्टी नाही देतोय. हा या लवकर दाखव ना, फिटनेस दाखव ना. हा बिबट्याने सेफ्टी प्रोटेक्शन म्हणून दगड हातात घेतलेला आहे. फायनली आम्ही हा घाट पूर्ण ऑफ रोड पार करून सक्सेसफुली
स्वतःच्या जीवावर स्वतःच्या निर्णयावर आम्ही तामिनी घाटाच्या तोंडाशी येऊन पोहोचलेलो आहे. सगळ्यांचं अभिनंदन 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 अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन उदय. कॉंग्रॅच्युलेशन ड्रायव्हर. थँक्यू. आणि फायनली गाईज ऑफिशियल तामिनी घाट. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि तामिनी घाट पार करून सगळे आता चिकनवर आणि इकडं व्हेज मंडळी पनीरवर ताव मारत आहेत. खमंग जेवणाचा आस्वाद घेत आहेत. फायनली आम्ही येऊन पोचलोय वाघोलीला. 218 किलोमीटरचा डॉट प्रवास करून सकाळी 5:30ला सुरू झालेला प्रवास जवळजवळ आता 9 वाजले रात्रीचे आपला प्रवास संपलेला आहे. आणि आम्ही खडकवासला मार्गे पानशेत धरण करून लवासा सिटी एक्सप्लोर करून तामिनी घाटातून वरती असा गोल पूर्ण सल्प पूर्ण करून सुखरूपपणे वाघोली येऊन पोहोचलेलो आहोत.